मे महिन्याची सुट्टी चालू झाली आणि कुठेतरी बाहेर तर जायलाच पाहिजे. त्यासाठी आम्ही पण आमच्या प्रवासाला सुरुवात केली होती. हा प्रवास 4-5 दिवसाचा होता. तो कुठे होता हे जसं व्हिडिओ पुढे जाईल तसं तुम्हाला समजेलच. लांबचा प्रवास होता म्हणून गाडी पुढे नारळ पप्पांनी फोडला आणि आम्ही प्रवासाला सुरुवात केली. प्रवासात जाता जाता गप्पा गोष्टी होत होत्या आणि प्रवासात आज आमच्यासोबत माझी आई आली होती. त्याचबरोबर मम्मी पप्पा आम्ही असेच पूर्ण फॅमिली देवदर्शनात चाललो होतो. तर आम्ही आता कुठे चाललो हे तुम्हाला जसजसा व्हिडिओ पुढे जाईल तसं तुम्हाला समजेलच. आणि ड्रायव्हिंग करायची होती. लांबचा पल्ला होता त्यामुळे पहिले ड्रायव्हिंग करायला मीच घेतली. बरं 4-5 तास ड्रायव्हिंग केल्यानंतर मी संदीपना गाडी दिली. अशा प्रकारे आमचा प्रवास सुरू झालेला आहे. तर तुम्ही नक्कीच बघा. चला तर आता आपला प्रवास कसा होतोय ते नक्की पहा. यात्रा के दौरान अनुशासन और भेदभावों की पवित्रता एवं मर्यादा का सम्मान करें. वर्किंग डेजमुळे पूर्ण ट्रॅफिक आहे. नेरूळ वगैरे येईल ना त्या कंपनी येतील. आम्ही आरामात बसलोय. ड्रायव्हर ऑन सीट. हाताला गुण असेल म्हणून येतात. फार चांगला आहे. सगळ्यांवर आहे तो कश. आता नवीन रोडवर आहेत मिसिंग लिंक. आता हा पुणे एक्सप्रेस हायवे जो खंडाळामध्ये बायपास केला डायरेक्ट पुण्याला तो आता त्याचा टनल येणार आहे. पुढे थोडंच पुढे आता टनल आहे. आपण टनलमध्ये जाऊया. सोलेवर आहे. फडणवीसनं उद्घाटन केलं ना त्याचा. बोली सर्व आलेलं यायला नव्हते सर्व. सगळे गणेश नाईकांना लग्नाला सह्याद्री कोण आलेला? गणेश नाईक मस्त असं टनल आहे. दोन टनेल आहेत. अजून पुढे पण आहे काय? तो काय काय बाबा केलं एक टनल क्रॉस केला का पुन्हा दुसरा टनल. डोंगराच्या आतून बरं सांग ना आर्किटेक्ट पण आहे. भाऱ्या बनेल तेव्हा टनेलच्या वरतून टनेल बनवेल आर्किटेक्ट. दुसरा एक ब्रिज आहे. ते बघ त्याच्यामध्ये लिहिले बघ दिसतात. आपले स्वागत आहे मस्त. सिलिंग टाईप. गोव्याला पण नाही का? कलकत्ता का साईड मरीन लाईन. त्यांना पैसे घेणार. मग रोडचे पैसे का नाही घेणार? टॅक्स काम चालू आहे त्याचे रोजचं. तसाच ब्रिज बनवलाय कलकत्त्याचा. हावडा ब्रिज आवडा हा मोठा वाटतं बघ. काय वाटणार घाटाचं काय वाटणारच नाही. वळण किती होते? कॅमेरे पण आहेत ना. ह्यो खूप मोठा आहे रे. त्याशिवाय एंट्रीच नसते. किती मोठा आहे बघ हा. आता आपण सेकंड टनलला आलेलो. सेकंड टनल खूप मोठा आहे. किती किलोमीटरचा आहे माहित नाही. आम्ही फर्स्ट टाइम चाललोय म्हणून माहित नाही. सेकंड टाइमला सांगू. आता आम्ही पुन्हा क्रॉस केलेला आहे आणि आता इथे एका ठिकाणी आम्ही थांबलेलो आहे. आमचा थोडासा फास्टॅगचा इश्यू झालेला आहे त्यामुळे आम्ही टोलनाक्यावर थांबलो होतो. आमचं फास्टॅग काय चाललं नाही. ऑलरेडी बॅलन्स वगैरे होता पण काय माहिती ते चाललं नाही. आता इथे फास्टॅगचं जे आहे असतं स्टिकर, फास्टॅगचं जे QR कोड असतं तो चेंज करायचं आहे म्हणून इथे आम्हाला हायवेला फास्टॅगचं हे भेटलं. तर इथे आता आम्ही थोड्या थांबलो. आता आमचं नाश्ता वगैरे करून त्याला फ्रूट्स वगैरे सर्व खाल्लं. थोड्या पुढे जाऊन आम्ही जेवण वगैरे करू. जेवण तसं आम्ही आणलेलंच आहे. बस मी सर्व गाडीत बसलेले आहेत आणि इतकं भयंकर ऊन आहे ना. बापरे बाप. हे चिकटवत आहेत फास्टॅग. हे आमचं इथे फास्टॅग चिकटवायचं चाललेलं आहे.
हे नवीनवालं टॅग चिकटवतं. ऑलरेडी बॅलन्स आहे पण ते चिकटवायचं होतं, ते चिकटवतं. बाकी इथे बसलेले आहेत मम्मी आहे, पप्पा आणि माझी आई आलेली आहे. आणि इथे बसलेली आहे भारवी. आहे पुणा हायवे, एक्सप्रेस हायवे संपलेला आहे. बाकी पुण्याचा जो हायवे आहे तो आहे फास्ट आहे. आणि तो क्रॉस चिकटवतो की सारं बरोबर चिकटव, हे इथे इंजिनियर चेक करत आहे. ड्रायव्हिंग मी केली पण घाम मात्र त्यांचा निघाला. म्हणजे टेन्शन होतं फास्टॅगचं. कारण ज्यावेळी आपल्याकडे बॅलन्स असून पण तो जेव्हा फास्टॅग होता त्यावेळी डबल आपल्याला चार्ज करावी लागतो. एका ठिकाणी आम्ही भरलेले आहे ते चार्ज. आता बघू पाऊस हा चालेल आणि आता आम्ही निघतोय फायनली. चला आम्ही आता कुठे जाणार आहोत हे तुम्हाला पुढे जेव्हा आम्ही पोहोचू डेस्टिनेशनला त्याच वेळी कळेल. उलट घातला थोडा पाऊस. पावसाचं पूर्ण वातावरण झालेलं आहे. ते परवा झोपलंय, झोप आली. सो आता आम्ही एका ठिकाणी थांबलेलो आहे. तिथे आम्हाला नदी दिसलेली आहे खूप मोठी आणि मस्त असं वातावरण झालेलं आहे. ऊन अजिबात नाही आहे, थोडंसं पावसाळा वातावरण झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता की मागे पूर्ण खूप सारी लोक इथे जमलेली आहेत. मस्त आता आम्ही इथे जेवण करणार आहेत मस्त असं बसून, तुम्ही बघू शकता. आणि इथे पर्व बघा, आणि इथे आहे पर्व, आणि इथे मस्त अशी नदी आहे. मस्त वारा सुटलेला आहे. हे बघा इथे सर्व पर्व वगैरे गेले पाण्यात, त्यांना तर मजा चालू आहे. पर्व आहे, आई आहे, मम्मी आहे, भारवी, पप्पा. भाऊ थंड आहे पाणी, ये बाबा. पप्पा इथे बसलेले आहेत. पप्पा दमले, पाण्यात पाय बी धुवून आलेले आहेत. आता चंद्रभागेवर धुणार का नाही पप्पा पाय? आणि अजून इथे पाण्यात खेळतात. पर्वतला तर मजा चाललाय. बाबू ये चल. येऊन बसलेलो आहोत आणि आता आम्ही बसलेलो आहोत रिक्षात आणि आता मी चाललो. आपण आलेलो आहोत पंढरपूरला. इथे पार्किंग आणि पार्किंग हो पर्व कुठे बसला दाखवते. आणि पार्किंग पासून ना मंदिर थोडं लांब आहे म्हणून ते लोक रिक्षाने जायला सांगतात. आता माहीत नाही आम्हाला जातात ते बोलतात. आणि पर्व बघा कुठे बसला इथे मस्त मागे. रिक्षावाले आणि पप्पा आणि संदीप बसले. ही मुंबई थोडी आहे. इथे विठ्ठल आलाय, विठ्ठल. कसं टिळा लावला, वा वा वा. इथे ही विठ्ठल रखुमाईच्या मंदिराची लाईन लागलेली आहे. ही लाईन जवळजवळ 6 ते 7 तासची लाईन आहे. इतकी लाईन लागलेली. आता बघतो आम्ही काहीतरी करतोय. इथून जी लाईन स्टार्ट होते ती पूर्ण 4-5 किलोमीटर लाईन आहे. ती जवळजवळ 7 ते 8 तास लागणार आहे. आता बघू, आम्ही डिसिजन घेतोय काय ते पुढे तुम्हाला सांगते.